जातोय कुठे हे कळत नसल्यासारखं झालं होतं. खरंच पावसाचं म्हणजे मुसळधार पाऊस कुरवाडीच्या परिसरात पडतोय. मयूर सरांनी सांगितले की सल्ला देणारे बरेच असतात पण मार्गदर्शन करणारा एखादाच असतो तसं. आणि हर्षदने सांगितले की ज्ञान घेण्याचा धोका पत्करून इन्व्हेस्टमेंटचा सुद्धा धोका पत्करला पाहिजे. मला वाटतं की मयूर धोकांना पत्करून आपल्याजवळ असणाऱ्या पैशाचं नवजीवन कसं करता येईल, त्या पैशाची संजीवनी कशी देता येईल यासाठी आपण काम केलं पाहिजे. आपल्या परिसरात जर एवढा पैसा असेल तर ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. आता जे काही केबीसी तुम्ही म्हणाला, केबीसी म्हणजे खरं तर गव्हर्नमेंट काय करोडपती असं सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यांना करोडपती बनवण्याचं बहुतेक असावं. त्यामुळे आपल्या परिसरात ऑलरेडी बरेच जण करोडपती आहेत, पण थोडस वाढायला लागल्यासारखं जर ठेवण्याचा प्रकार होत असेल तर तो इन्व्हेस्ट व्हावा आणि त्यातून अजून त्याला नवजीवन मिळावं. अशाच पद्धतीचा हा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करावी आणि योग्य पद्धतीनं आपल्या जे काय आपण कष्ट करून मिळवतोय त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन करून सरकारच्या तिजोरीमध्ये आपल्याकडून टॅक्स जाईल, आपलीही बचत होईल, सरकारलाही फायदा होईल. अशा पद्धतीचं आजचा सर्वांना नॉलेज देणारा आणि सर्वांना बचतीचं आणि टॅक्स सेव्हिंगचं धोरण शिकायला लावणारा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. धन्यवाद. अशा बोलायला